तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या खोपोली एक्झिट जवळ मध्यरात्री दरड कोसळल्यानं मातीचा मोठा ढिगारा आणि अनेक मोठी झाडं रस्त्यावर कोसळली आहेत। या घटनेमुळे खोपोली एक्झिटवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली असून पर्यायी मार्ग म्हणून वाहनं जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवण्यात आली आहेत। प्रशासनाकडून हा सगळा मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, खोपोली एक्झिटवर आता वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं समजतंय, काय स्थिती आहे सध्या? माधवी, जर बघितलं तर आपण तर रायगड जिल्ह्याचं सध्या विदारक चित्र आहे। अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत। सध्याचं आता हे खोपोलीचं आपण जे उदाहरण बघतोय, खोपोली एक्झिट जवळ मोठ्या प्रमाणात दरडीचा भाग आहे। तो या मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे त्या ठिकाणी मातीचा भाग आहे तो नरम होऊन त्या ठिकाणी कोसळलेला आहे। त्यासोबत मोठी वृक्ष देखील कोलमडून पडलेत आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवरची जी वाहतूक आहे ती सध्या त्या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे आणि पर्यायी वाहतूक म्हणून आता मुंबई पुणे जो जुना महामार्ग आहे त्याच्यावरनं ही वाहतूक आहे ती खोपोली मार्गे वळवण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर पावसाचा जोर आहे तो सध्या खोपोली, माथेरान, कर्जत या परिसरात जोरदार आहे। तिथल्या नद्या देखील सध्या धोका पातळी ओलांडून वाहत आहेत आणि त्यामुळे या कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खोपोलीमधल्या अनेक भागांमध्ये, काही भागांमध्ये आता दरडी कोसळत आहेत आणि त्याच्यातलाच असा हा खोपोली एक्झिट जवळचा जो प्रकार आहे तो समोर आलाय आणि त्यामुळे त्याचा वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय। आता ती दरड हटवण्याचं काम आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे माधवी, आणि एकंदरीत आपण बघितलं तर अनेक यंत्रणा आहेत ती तिथं काम करतायत। सध्या मोठ्या प्रमाणात हा जो भराव असल्यामुळं थोडा वेळ लागणार आहे आणि त्यामुळं वाहतूक आहे ती त्या ठिकाणी खोळंबू नये यासाठी आता पर्यायी मार्ग म्हणून आता जो जुना एक्सप्रेस आहे मुंबई पुणे त्याच्यावरनं ही वाहतूक वळवण्यात आली आहे। माधवी, एकूणच एक्सप्रेसवेच्या वाहतुकीला आणखी एक ब्रेक लागलेला आहे। गणेश, या संदर्भातले सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या माहितीसाठी।